आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात वाहते नदी हो. भायगावची मुले पोहायला शिकली, सांगा तुम्ही शिकणार कधी हो. कधी मध्ये सुरुवातीला या दोघी पण खूप खोडकर होत्या. आळशी कोण होते? आळशी आता नेमकं कोणाचा नंबर लावाय सांगता येत नाही, परंतु आळशी नाही, अभ्यासामध्ये आळशी कोण होते? ही होती जास्त आळशी. त्याच्यामध्ये झोपेत ऐक. हा, हिला जर म्हटलं ना पाढे पाठ कर तर ही म्हणायची मी शुद्ध लेखन लिहिते. तर आता जास्त विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम्स खेळताना आढळतात आणि मैदानी खेळाला खूप कमी महत्त्व दिलं जातं असं मला. तर बरेचसे पालक आम्हाला मुलींचं वाटोळं झालं असं पण म्हणायला लागले, म्हणजे तुम्ही मुलींचं वाटोळं केलं. म्हणजे आता शिकतात ते, मग फक्त काय सांगणार ना आपण. तुम्ही जसं म्हटले ते अनिश्चितता होती, मग काय सांगणार आपण, काय झाली मुलगी, काय करते, काही सांगता येत नव्हतं. म्हणजे आई असो किंवा तुम्ही जे सांगितलं तर सासू असो, तिच्या बालपणी तिच्यावर जे संस्कार झाले तेच तिच्या मोठेपणी तिच्यामध्ये दिसतं. समजा सुरक्षिततेचा विचार तर आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. कधी कधी असा विचार येतो की बा थोडं मागं राहिलेलं चालन, पण आपली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. मी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणीच राहिलेली आहे आणि माझ्या मुली करू शकतील तर सगळ्यांच्याच मुली करू शकतील. मला असं वाटतं की फक्त खेड्यातले जे पालक आहेत त्यांना ते विद्यार्थी बसमधून जातात किंवा सुटाबुटात विद्यार्थी, त्यांना थोडं व्यवस्थितपणा. आणि आमचे जे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत, शाळेचा गणवेश असतो त्यांना, पण तितका अप टू डेटपणा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. बरं, असं म्हणावं की बुवा आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेल्यानंतर नेमकं काय यायला लागलं, तर ते काय पालकांना कळत नाही, कारण त्यांचं शिक्षण तितकं नसतं झालेलं. आणि माझे तीनही मुलं मराठी मीडियमला शिकले तरी सुद्धा आता चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात.